जात न्याय जनगणनेचाही ठराव मंजूर झाला आणि त्यामध्ये प्रधानमंत्री महोदयांनी देखील भूमिका त्यांची स्पष्ट केली। यामध्ये सर्व जातीपातीला जे काही मागासलेले आहेत, काही सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक जे सर्वांच्या सोबत आले पाहिजे, मेन स्ट्रीममध्ये आले पाहिजे, मुख्य प्रवाहात आले पाहिजे आणि यासाठी जातपात न पाहता या ठिकाणी सर्वांना न्याय मिळाला पाहिजे। आणि म्हणून ॲक्च्युअल जातीय गणना झाल्यानंतर खरं काय आहे, वस्तुस्थिती काय आहे हे जगासमोर म्हणजे देशासमोर आणण्यासाठी आणि प्रत्येक समाजाला न्याय देण्यासाठी जातीय जनगणना आवश्यक आहे आणि मी भूमिका प्रधानमंत्री महोदयांनी घेतलेली आहे। अभिमान आहे, आपण जेव्हा पाहिलं 2014 पूर्वी भारत 11व्या स्थानावर होता, आज भारत चौथ्या नंबरला आहे, जपानच्या पुढे गेला आहे आणि आता प्रधानमंत्री महोदयांचं टार्गेट आहे की आता 3ऱ्या नंबरला आणायचं, म्हणजे जर्मनीला देखील मागे टाकून भारत पुढे जाईल। आणि म्हणूनच जे विकसित भारत 2047 हे जे काही व्हिजन आहे विकसित भारताचं, ते एक एक टप्पा आपण पुढे जातोय आणि म्हणूनच अशा प्रकारच्या बैठका फायद्याच्या आहेत। राज्याचा विकास होतो, देशाचा विकास होतो, देश पुढे जातो आणि म्हणून गेल्या 10 वर्षामध्ये आता 11 वर्ष, 1 वर्ष आता पूर्ण होईल 3ऱ्या टर्ममध्ये, तर आपण पहा 2014 पूर्वी या देशामध्ये झालेले विकासाची कामं, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं, जे काय प्रगती झाली आणि आत्ता 10 वर्षात जी प्रगती झाली, तुम्ही जर कम्पेअर केलं, तुलना केली, तर तुम्हाला मग ते एअर कनेक्टिव्हिटी असेल, रोड कनेक्टिव्हिटी असेल, रेल कनेक्टिव्हिटी असेल, पोर्ट कनेक्टिव्हिटी असेल, किंबहुना विकासाचे प्रकल्प असतील, तुम्हाला जमीन आसमानचा फरक दिसेल। इकडे विकासाचे प्रकल्प झाले, दुसरीकडे कल्याणकारी योजना, मग लाडली काय ते आमचं लाडकी बहीण तर महाराष्ट्रात आहे, पण इथे बेटी बचाव, बेटी पढाव, जनधन योजना, ड्रोन दीदी, उज्ज्वला योजना, किती योजना केल्या, त्यामुळे लखपती दीदी, त्यामुळे ह्या सगळ्यामुळे देश पुढे चालला आहे आणि देशाची अर्थव्यवस्था जी आहे इतर देशांची अर्थव्यवस्था डगमगली आहे, म्हणजे कमजोर झालेली असताना आपल्या देशाची अर्थव्यवस्था आपण 4थ्या नंबरवरून 3ऱ्या नंबरवर नेण्याचा जो काही संकल्प करतोय, ही मोठी अचीवमेंट है। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।